नवोदय जय भीम. मी विकास खडले. आपण पाहतोय लॉर्ड बुद्धा टीव्ही आणि थेट आज आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 विकासनगर किवळे रावेत मामुर्डी या ठिकाणी. आणि आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 16चे भाऊ, ज्यांना अर्थातच मोरेश्वर भाऊ बोंडवे, कारण भाऊ म्हणजे ते प्रचलित आणि नगरसेवक असल्याकारणाने त्यांचा जनतेशी नाळ जोडलेली असल्याकारणाने पूर्ण प्रभाग क्रमांक 16मध्ये त्यांना भाऊ म्हणून ओळखलं जातं. भाऊ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. भाऊ जय भीम. जय भीम. आज आपण थेट प्रभाग क्रमांक 16मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहात. गेल्या अनेक वर्षाचा कार्यभार पाहता जनतेच्या मनामनामध्ये मोरेश्वर भाऊ बोंडवे हे नाव बसलेलं आहे. पण प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने जर पाहिलं तर मोरेश्वर भाऊंचा पुढचा अजेंडा काय असेल? नाही, कसं माहिती आहे का, विकासनगरला मी गेले 5 वर्षापूर्वी नगरसेवक होतो. करोनामुळं आम्ही 3 वर्षे नाही आहे नगरसेवक, 2च वर्ष होतो. त्यामुळे इकडचा विकास थोडा काही लोकांनी जमिनी ताब्यात न देता दिल्यामुळं त्याच्यामुळं थोडंसं राहिलेलं आहे. तर आता तो पुढच्या आता ह्या 17 नंतर मी नक्कीच मामुर्डी विकासनगर या भागात चांगला विकास करण्याचा आणि चांगला अजितदादाच्या सांगण्याहून जास्तीत जास्त ह्या एरियात फंड कसा येईल त्याची मी तयारीला लागलेला आहे. म्हणजे अर्थातच भाऊ अनेक वेळा तुम्ही विकास कामांसाठी पुढे आलात, पण काही अडथळे आल्यामुळे काही कामं थांबली गेलीत. नक्कीच तुमच्या माध्यमातून ते पूर्ण होतील हा जनतेला विश्वास आहे. पण पुढं जर आपण पाहिलं तर सध्या भाऊ म्हणलं की अनेक कल्पना डोक्यात असतात, नवीन नवीन काही ना काही तरी क्रिएटिव्हिटी करत राहतात. ह्या प्रभाग क्रमांक 16साठी ही जी मतदारसंख्या आहे आपली किंवा जनसंख्या आहे, यांच्यासाठी नवीन काय सध्या अजेंडा आहे की आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात तुमचा असेल? अहो, विकासनगर मामुर्डी एकदम बेस्ट आणि किवळं जसं रावेत बनवलं 1 सेक्टर 19 तसंच इकडे या भागात बनवलं आहे. किती वर्ष किती नगरसेवक होऊन गेले पण त्यावेळेस विकास झाला नाही. आम्हाला ते करोनाच्या काळात ते राहिल्यामुळं ते तसंच पेंडिंग राहिलं. पण नक्कीच आता 17 तारखेनंतर निवडणूक झाल्यानंतर ह्या विकास, आणि तसंही मी नगरसेवक नसताना मी या भागात जवळजवळ 200 कोटीचं काम आणलेली आहे मी. अच्छा भाऊ, नक्कीच तुम्ही प्रभागाच्या बाबतीत जर पाहिलं तर एक तुमचं कुटुंब म्हणून तुम्ही ह्या प्रभागाकडे पाहताय. सध्या हे जे मतदार आहेत, सध्या 15 तारखेला निवडणूक आहे, मतदान आहे, काय सध्या आव्हान असेल त्यांना? नाही, मतदान आहे. आता लोकांना माहिती आहे की मोरेश्वर बोंडवेचा स्वभाव कसा आहे. आपण काय कुणाचं लोकांना त्रास बी नसतो आपला, आणि कुठल्या कामात हस्तक्षेप करीत नाही. ज्या हस्तक्षेप करणार तेच इलेक्शनला उभं राहतात. ज्यांच्या रोड ज्यांची जागा दिलेला आहे तेच इलेक्शनला उभं राहणार. किती ठिकाणी आरक्षण आहे तेच इलेक्शनला उभं आहेत. तसं आमचं स्वतःचं माझ्या कुटुंबात एक बी आरक्षण नाही किंवा ते मी महानगरपालिकेत दिलं नाही. महानगरपालिकेला आरक्षण दिलेले उमेदवारच आता इच्छुक आहेत. त्यांनी पहिलं आरक्षण ते कॉर्पोरेशनला ताब्यात द्यावा आणि मग इलेक्शनला उभं राहावं. कारण लोकांची प्रगती, लोकांच्या मतदाराचा त्रास किती चालू आहे. लोकांना गार्डन नाही, हे नाही का, हे आताचे इच्छुक उमेदवार असतात ना कोण, त्यांनी जागा ताब्यात दिल्याशिवाय त्याला इलेक्शनला फॉर्म पब्लिकनी भरूनच द्यावा ना, आणि त्याला एक बी वोट करावा नाही, एवढीच माझी विनंती आहे. नक्कीच आपण पाहतोय की भाऊने नक्कीच दूरदृष्टी ठेवली आहे. कारण जर विकास करायचा असेल तर आपल्याला मतदारांचा विचार करावा लागतो. आपल्या काही आरक्षणाचा काही भूखंड असतील किंवा प्रभागातील काही विकास आराखडे असतील त्याच्यावरती काम करावं लागतं. भाऊ, आता एकच प्रश्न तुम्हाला विचारतो की सध्याच्या घडीला प्रचाराचा माहोल चालू आहे, जनतेतून कसा प्रतिसाद तुम्हाला भेटतोय? जनता म्हणते भाऊ तुम्हाला फिरायची गरज नाही आहे म्हणलं तरी मला पब्लिकला भेटायला जायला लागेल ना. आणि जनताचं पूर्ण विश्वास आहे. मी सारखा संपर्कात जनताच्या आहेच. फक्त मी जास्त फेसबुक किंवा एखादा ड्रेनेजचा खड्डा बुजवला की लगेच मी स्टेटस ठेवितो का असं ठेवत नाही. कृत्यामध्ये असतं आपलं, जास्त मीडियावर भर देत नाही. मी कृत्यामध्ये काम करतो. नक्कीच आपण पाहतो की हे भाऊ आपल्यासोबत होते आणि सध्या त्यांचा जर विकासाचा आलेख जर पाहिला तर चढता आहे आणि प्रभागाच्या दृष्टीने देखील त्यांचं कामकाज जर आपण पाहिलं तर थेट प्रभागामध्ये अनेक विचार, अनेक गोष्टी ते करतात. थेट आपण त्यांच्याशी संवाद साधला आहे. मी विकास खडले, कॅमेरामॅन लॉर्ड बुद्धा टीव्ही, प्रतीक्षा. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.